कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव इथे 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी आणि महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावला जाण्यापासून कोणताही अटकाव करू नये अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे। दरवर्षी बेळगाव इथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला जातो। मात्र कर्नाटक सरकार दडपशाही करत या मेळाव्यास परवानगी देत नाही। या मेळाव्यासह परवानगी नाकारल्यास कर्नाटकच्या वाहनांना अडवू तसंच कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आलाय। 3.5 ते 4 लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमा भागामध्ये मराठी माणसं आहेत आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा, तिथला महामेळाव्याला परवानगी द्या, महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू नका अशा पद्धतीचं त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे। या उपरिसदे जर 9 तारखेला महामेळाव्याला होणार आहे, या महामेळाव्याला जर काय कर्नाटक सरकारने आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात। आम्ही आजपर्यंत 3 वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाही। जर अशा पद्धतीने जर त्यांचा व्यवहार राहिला तर 9 तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळीवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही आहे। धन्यवाद।